यांच्या वतीने साजरा होणारा औंध संगीत महोत्सव यंदा 85व्या वर्षात पदार्पण करत आहे आणि हा महोत्सव औंध कला मंदिर औंध, जिल्हा सातारा येथे संपन्न होणार आहे। सदर महोत्सवाचा उद्घाटन समारंभ शनिवार दिनांक 11 ऑक्टोबर 2025 रोजी सकाळी 8:45 वाजता श्रीमंत गायत्री देवी पंत प्रतिनिधी राणीसाहेब औंध यांच्या हस्ते तसेच प्रशासक, ग्रामविकास अधिकारी, ग्रामपंचायत औंध या मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न होणार आहे। संध्याकाळी 4 वाजता रियाज या स्मरणिकेचे प्रकाशन या महोत्सवाचे प्रमुख अतिथी माननीय नामदार श्री अजित पवार, उपमुख्यमंत्री महाराष्ट्र शासन यांच्या हस्ते व महामेट्रोचे MD माननीय श्री श्रावण हर्डीकर, मॅनेजिंग डायरेक्टर महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड, सातारा जिल्हाधिकारी माननीय श्री संतोष पाटील साहेब तसेच प्रशासक व ग्रामविकास अधिकारी, ग्रामपंचायत औंध यांच्या उपस्थितीत संपन्न होणार आहे। हा कार्यक्रम 3 सत्रात सादर होईल। प्रथम सत्र सकाळी 9 वाजता, दुपारचे सत्र दुपारी 2:30 पासून सुरू होईल आणि रात्रीचे सत्र 10 वाजल्यापासून ते पहाटेपर्यंत चालू राहील। हे दोन्ही स्वतः पहिल्यांदा गाऊ, त्यानंतर अभिषेक बोरकर यांचं सरोद वादन, राजेंद्र अंतरकर यांचा तबला सोलो आणि त्यानंतर अमिता पावगी गोखले यांचं गायन। दुपारच्या सत्रात प्राजक्ता मराठे यांचं गायन, त्यानंतर रियाज स्मरणिका प्रकाशन, श्री सुधीर नायक यांचं एकल संवादिनी वादन, त्यानंतर पंडित अरुण कशाळकर यांचं गायन आणि त्यानंतर अनन्या गोवित्रीकर यांच्या कथक या कार्यक्रमाने दुपारच्या सत्राची सांगता होईल। रात्रीचे सत्र पद्मश्री पंडित उल्हास कशाळकर यांच्या गायनाने होईल, त्यांना तबला साथ पद्मश्री पंडित सुरेश तळवळकर व श्री सुधीर नायक संवादिनी साथ करतील। त्यानंतर पार्थ भूमकर आणि रोहित खवले यांची पखवाज जुगलबंदी होईल आणि त्यानंतर कार्यक्रमाची म्हणजे या महोत्सवाची सांगता श्री जयतीर्थ मेवंडी यांच्या गायनाने होईल। या कार्यक्रमाला सर्व रसिकांना खुलं आमंत्रण आहे। हा सर्वांना मोफत आहे, कार्यक्रमाला कुठल्याही प्रकारचं तिकीट नाही आहे। त्यामुळे फक्त ग्रामीण भागातले कलाकार रसिक नाही तर देशातल्या कानाकोपऱ्यातून येणाऱ्या सगळ्या रसिकांना आम्ही आमंत्रित करतो या कार्यक्रमाला सगळ्यांनी जरूर यावं आणि कार्यक्रम हा अशा प्रकारे उत्तरोत्तर उत्तम व्हावा यासाठी सर्वांना आम्ही आवाहन करतो की संगीताचा आनंद घेताना थोडं आर्थिक पाठबळ जर या संस्थेला मिळालं वेगवेगळ्या पद्धतीने, मग ते अगदी कलाकारांना सातारा किंवा वेगवेगळ्या ठिकाणून औंधपर्यंत पोहोचवणं असेल, त्यांची राहण्याची व्यवस्था असेल किंवा अशा प्रकारे जे काही खर्च असतात त्या दृष्टीने जर कोणी त्याला मदत करू शकलं तर आम्हाला त्याचा खूप उपयोग होईल